नमस्कार. आजचा दिवस पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता कारण माझी आज एक बॅच संपली. आज माझ्या मुलांचं होतं फेअरवेल आणि फेअरवेल हा शब्द जिथे येतो तर अगेन काही अटॅचमेंट्स असतात. म्हणजे एवढ्या दिवस आपण त्या लर्नर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. खूप सारी मुलं खूप दुरून येत होते. म्हणजे अगदी पुण्यामध्ये राहणारे खूप कमी मुलं होते, बट आउट ऑफ पुण्यातून आलेली खूप जास्त मुलं होती. एक ट्रेनर आणि एक स्टुडंट अशा प्रकारची एक कनेक्ट बनून गेला होता आमच्या सगळ्यांचा. मला सगळ्यांना सांगायला नक्कीच आवडेल. मुलं पण आय थिंक बघत असतील हा व्हिडिओ, तर ते पण हसतील आता हा व्हिडिओ बघताना की येस, माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमधली ही माझी बेस्ट बॅच होती. सो मेन प्रश्न की अटॅचमेंट. नॉर्मली काय होतं की आपल्याला ना एखाद्या गोष्टीची, स्पेसिफिक गोष्टीची, एका रुटीनची सवय लागून गेलेली असते आणि त्या रुटीनपेक्षा थोडंसं वेगळं किंवा काय म्हणू शकतो आपण चेंज ज्यावेळेस येतो, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की काहीतरी बिघडले किंवा काहीतरी बिनसले किंवा त्या स्पेसिफिक रुटीनपेक्षा वेगळं जाऊन ज्यावेळेस आपण काही करायला जातो आणि या कम्युनिकेशनमधून सवय होऊन जाते. सो अटॅचमेंटचा मेन बेस जर का म्हणायचं झालं तर सवय ही असते. बट येस, अगेन लाईफ खूप मोठी आहे, पण दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर खूप छोटी पण आहे. आणि या लाईफमध्ये आपल्याला खूप साऱ्या अशा गोष्टींची सवय लागून जाते, खूप साऱ्या अटॅचमेंट होत असतात. बट आपल्याला जर का आपल्या लाईफमध्ये पुढे जायचं आहे किंवा आपल्याला आपल्या लाईफमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी करायचं आहे, सेटल व्हायचं आहे, सेट व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी काही गोष्टी मागे ठेवून किंवा त्या गोष्टी तिथे सोडून आपण फ्युचरमध्ये चांगल्या प्रकारे काम कसं करू शकतो किंवा आपण चांगल्या प्रकारे परफॉर्म कसं करू शकतो, आपल्या लाईफचे जे काही गोल आहे तर ते कसे अचीव्ह करू शकतो, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे येस, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि येस, नक्कीच मी तुमच्या सगळ्यांना मिस करेल. मला माहिती आहे तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय. आणि हां, असं पण झालं होतं की क्लासमध्ये इमोशनल मुवमेंट पण आले होते. जसं की मी खूप रडकी आहे, तर डोळ्यातून पाणी पण यायला लागलं होतं. तर मी ना पाण्याची बॉटल शेजारी घेऊन बसले होते आणि ज्यावेळेस पण मला थोडं असं काही, म्हणजे मला मन भरून येतं, खूप लगेच रडायला येतं, तर मग त्यावेळेस पाणी प्यायचं. सो येस, खूप माझी पण अटॅचमेंट झाली खूप छान. पण येस, हाच प्रकृतीचा नियम आहे किंवा लाईफचा रूल आहे असं म्हणू शकतो आपण. सो एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाणं खूप गरजेचं असतं आणि तुम्ही सगळेजण लाईफमध्ये खूप छान प्रकारे सेटल व्हा आणि खूप छान काहीतरी मोठं करा आणि नक्की कॉन्टॅक्टमध्ये राहा. थँक्यू सो मच.